पुणे म्हटलं की पुण्याच्या पाट्या आल्या. त्याच्या मागे जे कल्चर आहे ना त्याची खूप आठवण येते. आम्ही तिथे सदाशिव पेठेत लहानाचे मोठे झालो. 12:30 का 1 वाजायला आला होता आणि तेच ग्रहस्थ फक्त त्यांचे आयब्राऊजनी असे खूण करून तिथे वरती 1 ते 4 So one more episode of Ghost Eka Punekarachi, and today we are with Jiten Devgi, who's representing the engineering industry for Pune since I believe 1960s. 64. Since 1964, and Devgi Metalworks that I know of started from this location and has moved on to operate across the globe now, and operating I believe in about 6 to 7 countries across the world, and taking Indian engineering to the global platform. So welcome Jiten. So thank you for being with us today. Thank you very much. Hey, first I have to thank you, Shailesh. This is a unique opportunity for me, not something that I'm used to, and hopefully I'll do justice No, you're definitely to the assignment you have in front of us. So Jiten sir, as I understand की तुमचं लहानपण जे आहे हो हे पुण्यामध्ये सदाशिव पेठेत गेलं. हो हो. युअर ट्रू ब्लडेड पुणेite, कारण की सदाशिव पेठ is supposed to having the blue blood of Pune. So what are your childhood memories? I think we were talking about it on the way here, and I think if I feel part of Pune and the culture of Pune and Maharashtra, I attribute it to my growing up years in Sadashiv Peth. Actually, we lived in Vijayanagar colony. Okay. And this was perhaps in the 1950s, the new part of Sadashiv Peth. It was from the road that went from Madiwale colony to पेशवे पार्क. बरोबर. आणि ते असं वॉकिंग डिस्टन्सला होतं. आणि तो काळच एक वेगळा होता महाराष्ट्रात, पुण्यात, भारतात. बरोबर. आणि माय फादर केम फ्रॉम ही ग्रो अप इन द विलेज ऑफ दिवगी अँड देन सिरसी इन कर्नाटका. Okay. And I think I mentioned to you that he had finished his matriculation from in Canada, from Sirsi. Okay. But त्यांचे सगळ्यात थोरले बंधू ज्यांच्यामुळे आमचा फॅमिली एंटरप्राइज सुरू झाला, ते त्यांचं शिक्षण पुण्यात झालं होतं. हो. आणि ते आम्हाला सांगायचे की आचार्य अत्रे त्यांचे टीचर होते. त्यांच्या पुणा कॅम्प एज्युकेशन सोसायटी अशी काहीतरी होती. हो, बरोबर. तिथे अत्रे शिकवायचे म्हणे. आणि असं त्यांनी मला ही आठवण आहे, त्यांनी सांगितली. हो. आणि कारण त्यांचे मामा इथे होते आणि त्यांच्या बरोबर ते शिकायला पुण्यात आले. माझे आजोबा 1944 मध्ये वारले. माय फादर वॉज ओनली 13 years old. आणि हे सगळ्यात थोरले बंधू रामराव त्यांचं नाव. त्यांचं वय 19-20 होतं. आणि सगळा ओझा त्यांच्यावरती खांद्यावरती पडला. आणि ते मुंबईत सिटी बँक मध्ये 1938 मध्ये क्लार्क म्हणून आले सिटी बँक मध्ये काम करायला. सिटी बँक इज इन इंडिया सिन्स 90 मे बी इवन. ओके. आणि ते नेहमी म्हणायचे की ते अमेरिकन्सच्या सहवासात जग काय आहे, बिझनेस कसं होतं हे शिकले ते, कारण ते फॉरेन एक्सचेंज डिव्हिजन मध्ये होते. सिटी बँक साऊथ बॉम्बे मध्ये, फोर्ट एरिया. आणि तेव्हा पण अमेरिकन्सनी संपूर्ण भारताचा फॉरेन एक्सचेंज बिझनेस ट्रान्झॅक्शन कॉर्नर केले होते. बरं. ब्रिटिशांच्या काळामध्ये. आणि अमेरिकन कल्चर ब्रिटिश कल्चर एकदम डिस्टिंक्ट वेगळं होतं. ते एकदम थोडं बिंदास कलिजियल ज्याला म्हणतो. बरोबर. तसे ते त्यांचा व्यवहार होता. आणि त्यामुळे त्या काळी भारतांना ब्रिटिशांबद्दल एक ठाक होती, ती मुळीच नव्हती माझ्या काकांना. म्हणजे आणि त्यांना मी अण्णा म्हणायचो, कारण ते सगळ्यात थोरले अण्णा. कर्नाटका, महाराष्ट्रात ती तशी प्रथा आहे. आणि त्यांच्या मग ते बरेच एंटरप्राइजिंग होते. आणि 1942 मध्ये at the age of 23 he launched his trading business in the middle of World War II. आणि मग त्यांनी हैदराबाद मध्ये गेले. ती एक म्हणजे मोठी म्हणजे गोष्टच आहे अशी, कसे ते पोहोचले. एनिवे हैदराबाद मध्ये होते. आणि माझे वडील फॅमिलीतले पहिले इंजिनियर 1954-55 VJTI बॅच मध्ये. आणि त्या काळी इफ यू स्पेंट 1 extra year you could get a dual degree between electrical and mechanical. तर ते VJTIचे होते. आणि अप्रेंटिसशिप करायला, इंटर्नशिप ज्याला म्हणतो, ते म्हैसूर किर्लोस्कर हरिहरला गेले होते.
Oh, so that's how the engineering background or बॅकग्राऊंड हळूहळू सुरू झालं. blood started growing. अंकल हॅड accumulated some capital by then. Of course. आणि त्यांचे ग्लोबल ट्रेडिंग असल्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट होते जगात, बरोबर. जर्मनीमध्ये, चेकोस्लोवाकिया, ब्रिटन. हो. आणि म्हणून कारण भारतात मशीन टूल इंडस्ट्री नव्हती नव्हती तेव्हा. नव्हती. किर्लोस्करांची म्हैसूर किर्लोस्कर होती, बरोबर. पण ते काही क्वचित मशीन्स करायचे. बाकी सगळं करायला इम्पोर्ट करावं लागायचं. बरोबर. आणि इम्पोर्ट करायला पण एक कॉम्पिटन्स लागते ना, हो. कसा व्यवहार करायचा, LC आणि ते माझ्या काकांना ते So he had that हा ते आणि ते कमर्शियल त्याच्यात डोमेन त्यांच्याकडे होतं, भयंकर इंजिनिअरिंग डोमेन हो, हळूहळू माझे वडील इंजिनिअरिंग आणि त्यांचे म्हणजे ही काठी स्टीच जसं म्हणतात इंग्लिशमध्ये, ते झालं म्हैसूर किर्लोस्कर. आणि ऍक्च्युली इनिशियली शंतनूराव त्यांचे बंधू राजाराम पंत, RL किर्लोस्कर. ओके. ही वॉज लाईक अ मेंटर टू माय फादर. अँड देन माय फादर, I think the entrepreneurship bug bit him also. Okay. And he joined his brother and they started in partnership with another family. Craft Tools म्हणून 57 मध्ये ते सुरू झालं. Oh. So actually the manufacturing origins go to 1957. So my father was all of 26 years old then. Very, very young. Yeah. Very young. When he started. And young India. Young India. India. So I like to think of them as India's first generation manufacturing entrepreneurs. बरोबर. Karan, we came from a humble agricultural background. Yes. There was no business in the family. In fact, असं सगळं आणि engineering तर काय हे नव्हतं. Oh. So they were in one sense pioneers. आणि हे सगळं करायला जे धाडस लागत होतं, मी आता I find myself thinking about it, की कसं हे सगळं त्यांनी. तो फाउंडेशन दिलं त्या जनरेशननी. पण ती जनरेशनच तशी होती. जनरेशन होती तशी. आणि बरंच भारतात म्हणजे India has come up, True. You know, as somewhat of an industrial power. We owe it to that generation. True. But then staying in Sadashivpet, how did you end up in Bishops? Because generally तिथली मुलं सगळी नुमवी आणि ह्या शाळांमध्ये जायची. So how did you end up all the way to Bishops? Bishops, very different story. Yeah, I think I attribute that to my mother. Okay. Who came from a very different background. Her father was a doctor, educated at Grand Medical College. Okay. आणि मग सेंट जॉर्ज मध्ये त्या काळी, in addition to doing his MBBS, he had done his dentistry. बरं. So he was in that sense a unique individual. He would do general practice, but also do dentistry. Oh. And you have to imagine the 1930s in India, when there was no company making all the apparatus required to furnish a dental practice. बरोबर. तर माझ्या आजोबांनी कदाचित ते सगळे इक्विपमेंट लंडन वरने इम्पोर्ट केलं होतं. ही हॅड अ व्हेरी सोफिस्टिकेटेड डेंटल क्लिनिक. बापरे. ऑन व्हॉट वॉज कॉल्ड हार्वी रोड, which is the road in Bombay that goes from Nana Chowk to Chowpatty. Okay. Very strategically located. Oh. And I guess he was a very good doctor because he had a flourishing practice, and he educated all his 5 daughters extremely well. They all went to good schools. I think all of them studied at Elphinstone College. So that influenced you to go to. So I think it was my mother who said we have to combine both sort of modern education in the English language. Okay. Along with आमच्या भारतीय संस्कार. ओके. आता पुणे म्हटलं की पुण्याच्या पाट्या आल्या. हो. मला डिस्टिंक्टली आठवतंय की मी कोथरूडला एकाच्या ठिकाणी सायकल पार्क केली एका घराच्या समोर. तिथं लिहिलं होतं की घरासमोर गाडी लावली तर हवा सोडण्यात येईल. मी पण पुणेकर, मी आपली सायकल लावली आणि when I came back and I was probably in 5th or 6th standard. Okay. आणि सो त्या काकांनी ती सायकलची माझी हवा सोडलेली होती. सो ही सेड की मी त्यांना म्हटलं तुम्ही हवा का सोडली? ते म्हटले इथं लिहिलं ना. म्हटलं इथं लिहिलेलं आहे की गाडी बदली हवा, माझी तर सायकल आहे. मला त्या काकांनी बाकी काही बोलले नाही, फक्त कानाखाली जोरदार हाणली. आणि दॅट्स हाऊ आय अंडरस्टँड की पार्टीला पुण्यामध्ये खूप महत्व आहे. सो अशी डिस्टिंक्ट पार्टी आहे का पुण्यातली जी तुमच्या लक्षात आहे की नाही लहानपणी पासूनही आहे पुण्यामध्ये? पार्टी नाही, पण त्याच्या मागे जे कल्चर आहे ना त्याची खूप आठवण आहे. आणि एक इंटरेस्टिंग किस्सा ध्यानात आला तुम्ही हे सांगितल्यानंतर. आई विकेंड्सला आम्हाला शॉपिंग करायला पाठवायची. ओके. टू रन एरंड्स. ओके. आणि बरेच वेळा सायकलवरती आम्ही काय 3रीत होतो का 4थीत होतो, सायकलवर त्या माडीवाले कॉलनी मार्गे बाजीराव रोड पकडून विश्रामबाग वाड्याला जायचं. बरोबर. आणि तिथे कोपऱ्याला चितळे होतं. आय थिंक ते त्यांचं पहिलं दुकान. आणि चितळे मार्केटिंग मॉडेल वॉज युनिक. ते लिमिटेड करायचे, उत्कृष्ट क्वालिटी. आणि तो एक तिथे ते ग्रहस्थ असायचे, त्यांना
ओळख झाली होती, हिरेन माझा भाऊ आणि मी. बरोबर तिथे. बरोबर. तर मला हे आठवतं की आम्ही पोचलो तिथे आणि ते म्हणाले माल संपलेला आहे. माल संपलेला आहे. सो ते एक मला आठवत आहे. आणि एकदा मी असं काहीतरी 12:30 का 1 वाजायला आला होता आणि तेच ग्रहस्थ आम्ही पोचलो, ते फक्त त्यांचे आयब्राऊजनी असे खूण करून तिथे वरती 1 ते 4 ते आठवतंय. ती पार्टी तेव्हा मला वाटलं ती नंतरची आलेली पार्टी. सो अशा आठवण्या आहेत. म्हणजे पुणेकरांना दुपारी झोपायला आधीपासून आवडतं. पण आय हॅव टू ऍडमिट की आमचं जरा सिच्युएशन युनिक होतं, कारण आम्ही घरी कोंकणी बोलायचो, शाळेत इंग्लिश. ओके. सो तसं मराठी शिकायची आम्हाला संधी तेवढी मिळाली नाही. बट यू स्पीक व्हेरी गुड. नाही, कसं झालं, in 1990 when I came back from the US, okay, living away from Pune for 4 years at BITS Pilani and then 6 years in the US, from the outside you develop a fresh perspective of your roots. Correct. That's when I realized that Pune was a very unique, absolutely unique and very historical place. आणि ते जे कुतूहल होतं पुण्याबद्दल. बरोबर. माझे एक रिलेटिव्ह होते, ही यूज टू रन दिस फेमस पब्लिशिंग हाऊस कॉल्ड पॉप्युलर प्रकाशन मुंबईला. तर त्यांनी मला सांगितलं तुला मराठा हिस्ट्री, महाराष्ट्रीयन कल्चर, आमचं म्युझिक, साहित्य जर हे इंग्लिश मध्ये वाचू नको, मराठीतच वाचलं पाहिजे. ओके. आणि तोचपर्यंत मी कधीही एक पण असं ग्रंथ मराठी वाचलेला नव्हता. हो. पण त्यांच्या त्या प्रोत्साहनामुळे ती एक मला इंटरेस्ट झाली. डेफिनेटली तुम्ही रेग्युलर पुस्तकं वाचत असाल की, सो विच इज लाईक की असं एक पुस्तक की ज्याचा माझ्या लाईफवरती खूप चांगला इम्पॅक्ट आहे. हो, आम्ही आता पुण्याबद्दल बोलतो, मी मराठी वाङ्मयाचा आधार घेतो. ओके ओके. मला सगळ्यात जे इन्फ्लुएन्स झालेलं आहे ते आमच्या महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास. ओके. त्याचा खूप प्रभाव झालाय माझ्या. आणि एक प्रकारचं प्रेरणा म्हणा हे मला त्याच्यातनं खूप मिळालेलं आहे. हो. कारण आम्ही तिथे सदाशिव पेठेत लहानाचे मोठे झालो. हा नाव सदाशिव पेठ कुठला, सदाशिव कुठला. आम्ही शाळेला जाताना 1968-69 टांग्यावरती जायचो आणि ती टांगा शनिवार वाड्याभोवती जायची. बरोबर. सो ते लहानपणचे ते बघितलेले संस्कार ते सगळे डोक्यात होते. शनिवार वाड्याचा इतिहास काय हे असं म्हणजे क्युरिओसिटी होती. बरोबर. हे सगळं समग्र इतिहास मला पॉप्युलर प्रकाशनने जे पब्लिश केलेलं, बरोबर, गोविंद सखाराम सरदेसाईंचा 8 व्हॉल्यूम जो हिस्ट्री आहे मराठी रियासत, हे ओरिजिनल मराठीमध्ये मी वाचलं. आणि दॅट इज एव्हरीथिंग अबाउट मराठा हिस्ट्री फ्रॉम शहाजी भोसले हो टिल दुसरे बाजीराव 1818 पर्यंत. बरोबर. आणि म्हणून मला काही आता मराठी कल्चर हिस्ट्री आली की मला एक कॉन्टेक्स्च्युअलाइज करता येतं. आणि पुण्याला प्रचंड हिस्ट्री आहे. हो, पुणे बेस्ट सिटीज इन दी कंट्री टू हॅव हिस्ट्री इज पुणे. या नक्की. भारत इतिहास संशोधक मंडळ पुण्यात आहे. पुण्यात पेशवाई आल्यामुळे स्पेशली टिल नानासाहेब पेशवा विथ पुणे एज द पॉलिटिकल कॅपिटल. बरोबर बरोबर. मराठा आणि मराठी इन्फ्लुअन्स एकदम पसरलं. बरोबर. त्याच्यामुळे बिकॉज पुणे वॉज द पॉलिटिकल पॉवर, इथे ब्रिटिश आले. बरोबर. सो 1818 पासून मी त्याचं काय जजमेंट करत नाही, पण तो झाला इतिहास. बरोबर. तो झाला. गुड बॅड व्हॉट एव्हर. ट्रू ट्रू. आणि त्याचं एक वेगळं आत्ताचं जे पुणे आहे, ईस्ट साइड ऑफ पुणे बिंग कॅम्प आणि वेस्ट साइड बिंग मोर महाराष्ट्रीयन कल्चर, हे त्या सगळ्या इतिहासामुळे आहे. आज जर सदर्न कमांड पुण्यात आहे ह्याला कारणीभूत मराठा इतिहास. बिकॉज इन्फंट्री वॉज देअर. नाही, ब्रिटिश आलेच नसते त्यांचा जम बसवायला इथे. बरं. कारण त्यांना सगळ्यात डिफिकल्ट रेझिस्टन्स वॉज फ्रॉम सी द ड्यूक ऑफ वेलिंग्टन, ब्रिटन्स मोस्ट फेमस जनरल. त्यांनी मान्य केलं की त्याचे सगळ्यात डिफिकल्ट ऍडव्हर्सरी मराठाच होते. हो. आणि त्यांनी ऍडमिट केलं की जे वॉटरलूला त्यांनी नेपोलियनला हरवलं, जमिनीचा वापर कसा करायचा टॅक्टिक्स मध्ये, तो ते महाराष्ट्रात शिकला मराठ्यांच्या अगेन्स्ट लढताना. आणि असईचं जे युद्ध झाला, बॅटल ऑफ असई ज्याला म्हणतात 1803 मध्ये,
Wellington considered it his biggest victory in his career, not Battle of Waterloo. ओके ओके. सो असा एक ग्लोबल कॉन्टेक्स्ट मध्ये पण आमच्या महाराष्ट्र आणि पुणेचा रोल आहे. ड्यूक ऑफ वेलिंग्टन लिव्हड इन पुणे फॉर 2 years. हे बरेच जणांना माहित नाही. हो. आणि दुसरा, बाजीरावांना गादीवरती बसवायचं काम त्यांनीच केलं. हो. वसईचा तह झाल्यानंतर. Wow. You are very deeply connected with the roots of the city. मला read about this. आणि त्याची खूप मला आवड आहे आणि एक प्रकारची मला प्रेरणा पण मिळते त्याच्यात. आणि आमचं कल्चर, इव्हन मॉडर्न, त्याच्याबद्दल एक प्रकारचा आदर पण आहे आणि असायला पाहिजे आम्हाला. करेक्ट. आम्ही जिथे राहतो, समाज आमच्या भोवती असतो, त्याच्याबद्दल आदर पण असायला पाहिजे. आणि हे सगळं ह्याच्यामुळे मी मान्य करतो की हे असं झालं. So after Bishops, you went down to a college in Pune, or you went outside of Pune? Yeah, I was very fortunate that I went to some of the best institutions in India. The Bishop School, Ferguson College. Okay. And I'm telling you, Ferguson College of 78 to 80 was really fantastic. We had some excellent teachers. I mean, do you mean to say today it is not that great? I cannot make a judgment on that. Okay, fair enough. But when I talk to youngsters today, I find that many of them don't attend classes. True. आमच्याकडे तसं नव्हतं. We enjoyed attending classes. I remember the physics teachers, the chemistry, math. They were really fantastic, and there was a very, very positive vibe on Ferguson College. My father's older cousin, much older than him, she was the head of the Department of German. Okay. Yeah, okay. Kamlatai Chandorkar. And she had encouraged me to study German. Okay. So I had, along with Ferguson College, I went to Max Muller Bauern. Okay, so you studied your language there. Brunstefans, and so I studied in Max Muller. And as we were speaking in the morning, you are an avid tabla player. Yeah, I'm still a student. I can't say I'm an accomplished player. Playing tabla, does it bring some kind of a different discipline for it? Absolutely. I think music, if you ask me, this is my personal view, you should spend time because music improves your focus. Okay. Brings you, म्हणजे जे आम्ही एकाग्रता म्हणतो ते कसं आणायचं हे म्युझिक शिकवतो आम्हाला. बरोबर. आणि भारतीय म्युझिक इज हायली कन्सेप्च्युअल अँड अनालिटिकल. ओके. सो माझं असं मान्य आहे की इफ यू स्टडी म्युझिक, इट कल्टिवेट्स युअर माइंड इन अ सर्टन वे. ओके. देन देर इज द अदर पार्ट ऑफ आवर म्युझिक विच इज इट्स ग्लोरियस हिस्टॉरिकल हेरिटेज. ओके. भारतीय म्युझिकचं त्याचं एक अप्रिसिएशन पण मग बरोबर येतं. आणि तुम्ही अजूनही म्हणजे शास्त्रीय संगीत जास्त प्रिफर करता or you more towards Bollywood and that? Dhoni. I like both. I see my mother's side of the family. I was very fortunate and blessed, I should say. My grandfather was very passionate about classical music. And in his practice, if a freedom fighter from the Congress, at that time Congress party, correct, or a musician came, he would do pro bono, complimentary. He would never charge. Oh. So he knew Ustad Manji Khan, who was one of the progenitors of the Jaipur Gharana. He was a very close personal friend of my grandfather. Bade Ghulam Ali. Okay. त्यांचे डेंचर्स माझ्या आजोबांनी केले होते. Wow. Ustad Mohammad Khan, the father of Ustad Rais Khan, and actually the original guru of Ustad Vilayat Khan. त्यांच्याकडे माझे आजोबा सतार शिकायचे. Okay? So you have lot of inherited DNAs within the you family. Could say that. And माझे एक मामा होते, education side. मामा होते मोहनराव कल्याणपूर. Okay. त्यांनी आता जे कथक शिकवलं जातं भारतात, मॉडर्न सिलेबस, त्याची मांडणी माझ्या त्या मामानी केली होती. Every time I meet a different पुणेकर, we understand that की पुण्यामध्ये हे जे टॅलेंटचं DNA आहे, इट्स अ व्हेरी डीप रूटेड DNA. असं म्हणायला हरकत नाही. आणि की घराणा टू घराणा, जनरेशन टू जनरेशन ते पास ऑन करत आलेले आहे. हो. संस्कार ना, संस्कार. पण आत्ताचं जे पुणे आहे की त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणे आपल्याला फास्ट कल्चर दिसतं. की एव्हरीबडी वॉन्ट्स रिझल्ट फास्ट. कारण की तबला हा असा आहे की 3 दिवसात शिकून 4थ्या दिवशी कॉन्सर्ट नाही करू शकत. नाही. क्लासिकल म्युझिक तसं करता येत. आणि दॅट इज चेंजिंग इन ओव्हरऑल वे पीपल आर ऑल्सो थिंकिंग इन पुणे. सो डू यू थिंक इट इज अफेक्टिंग आवर कल्चर? थोडंफार त्याचा प्रभाव आहे. पण मी हे पण सांगायला इच्छितो शैलेश की आय एम ऑल्सो व्हेरी हार्टन्ड टू सी देर आर मेनी, इट मे बी अ मायनॉरिटी, बट देर आर पीपल इवन इन दिस जनरेशन हू, काय म्हणायचं आता, म्हणजे
अष्टपैलू लोक आहेत, त्यांच्या फील्ड मध्ये पीएचडी पण करतायत. ओके. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, IIM अहमदाबाद, अशा IIT बॉम्बे, AI, इकॉनॉमिक्स, मायक्रोबायोलॉजी मध्ये पीएचडी करतायत. आणि क्लासिकल म्युझिक मध्ये पांडित्य त्यांचं आहे. मल्टी टॅलेंटेड. I know 3 or 4 such people. Wow. From Calcutta, from here, and one of them is a professor at IISER. Oh, wonderful. Nishant Matange. I mean, incredible. आणि नाव बिकॉज ऑफ युअर बिझनेस यू आर अ ग्लोबल प्लेअर, त्याच्यामुळे तुम्ही जगभर फिरता आणि पुण्याशी तुमचं खूप जाते. आता पुणेकर असल्यामुळे आपल्या पुण्याचा एक स्वतःचा एक अभिमान आहे. हो. सो डू यू थिंक देर आर अदर सिटीज हू आर क्लोज टू और बेटर देन पुणे in India or in India, in the world, because no, I think global world now today. I would not like to say better or worse. पण पुण्याचं एक युनिकनेस आहे. बरोबर. And that is Pune's strength. And I'm happy to say that पुणेकर्स एक सेन्स ऑफ कॉन्शियसनेस आहे पुण्यात, की आम्ही भारताला थॉट लिडरशिप जे देतो ते सस्टेन केलं पाहिजे. True. I see that in commerce, industry, general thinking of people, arts. So that way Pune is a very versatile place. We are very fortunate that in this day and age now we have got this new IISER campus. Oh yeah, outside. Yeah. So that is going to enable Pune to push the envelope and the frontiers. We have, the Indian Armed Forces. त्यांचा काय बेस आहे, म्हणजे AFMC आहे, NDA आहे, the Southern Command is there, CME, right? CME is there, Goregaon Air Base is there. Everybody. Our ammunition factory, Yeah. one of India's first industrial outfits. Yes. They are here. So Pune, I think, will continue to be, and as far as I am not an expert, but what I do know is that the central government has also recognized Pune's importance, and त्यांनी आता PMRDA, Metropolitan Research Development Authority, पुण्यासाठी केली. बरोबर. I'm very I was always optimistic about Pune, always in my life, and it's just been reinforced. Wow. And as an alumni of, say, Bishops or BITS Pilani, and I believe later on in your life, MIT, Amherst, if I'm not mistaken. Yeah. So 3 very, very prestigious institutions. So you are still in touch with your friends from all these. Yes. I'm very fortunate. In fact, one of my buddies from UMass, alumnus, is also a good friend of yours. Yes. Sanjay Chopra. Yeah, very good. So yes, I keep in touch. I'm especially active in the Bishop School. Okay. Alumni and BITS Pilani. Wonderful. So I am the president of the Pune chapter of the BITS Alumni Association. Oh, wonderful. So you are able to, by running an industry, but you're able to give time to your friends and these social commitments. Yeah, that's thanks to the network of friends I have, and they help me do that. Okay. आणि पुणे म्हटलं की खव्यांचं गाव आहे. So are you a foodie by yourself? I think so, a little bit. So which restaurants would you recommend for people to go and try it out, or where you can go sit and enjoy a cup of tea or coffee with your friends? Oh, there are so many. I would say Good Luck, right? I mean, if you recommend places, they have to have this unique character of 100%. Okay. Shreyas. Okay. Right? Vaishali. Okay. Right. So these are the things that come to mind. So you spend time in these restaurants with your friends? Unfortunately, not as much as I would like. But at one time, younger days, I did spend. Wonderful. And when it comes to Pune, what is the message that you would like to give to the new generation, which is supposed to be responsible or which will make the new Pune? त्यांना काय तुम्ही एक असं सांगू शकाल की नाही बाबा हे करा? I would say, do what you're doing, do it well, but take the time to learn, understand, and appreciate the heritage, the history, and the cultural context of Pune. Okay. If you do that, I think you will help in your own little sphere of influence. Do those little things which will make our Pune, our society, our country a much better place. Fantastic. So, thank you, Jiten sir. Thank you very much for giving this time to us. Hopefully, people will learn more about Pune from you. I have to thank you. I mean, this is the first time I've done this, and hopefully, both of us have done some justice. True. Yeah. Perfect. Thank you very much. Thank you. Thanks.